जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानोबा पुढे सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जासी भक्ती तो पतित भक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती परळ, त्या कैसे निगोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्व घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. ज्यांचा पाय घसरलेला असतो, आचरण बिघडलेले असते आणि अशा बिघडलेल्या आचरणाच्या लोकांचे मग काय होते ते या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात. ते म्हणतात, पर्वतासारखे पाप केले. आता पर्वत तर आपल्या डोळ्यांनी दिसतो, खूप उंच असतो, परंतु पापाचा पर्वत आपल्याला दिसत नाही, कारण तो आपल्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये साचतो. म्हणून जो पापी मनुष्य आहे, पापकर्मामध्येच लागलेला आहे, पाप करून करून पापाचे पर्वत आपल्या चित्तामध्ये साठवतो. वज्रलेप होणे अभक्तासी, आणि मग त्याचाच लेप बसतो. वज्रलेप म्हणजे त्या पापाचाच रंग त्याला चढतो. ज्ञानोबा म्हणतात, तो पापी वज्रलेपी होतो. पापाने त्याला सगळीकडून लिंपून टाकलेले असते. हा अभक्त आहे, भक्त नाही. भक्तीचा मार्गच त्याला मिळाला नाही किंवा त्याला आवडला नाही, साधना त्याला आवडली नाही. मग असा जो अभक्त आहे, तो पाप करून करून पर्वता इतकी पापे जमा करतो आणि स्वतःही पापामध्येच अवगुंठित होतो. मग ज्ञानोबा म्हणतात, अशा माणसाचे जीवन कसे असते. ज्ञानोबा हे यासाठीच सांगतायत की आम्ही साधकांनी असे करू नये. काय करावे, काय करू नये हे कळण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला विरोधी स्वरूपाचा अभंग सांगतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.